नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर स्वागत करते तुमचं गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये। आजही आपण वेगळ्या कुठलं तरी गार्डन शूट करणार आहे। आजचं गार्डन हे टेरेस गार्डन आहे आणि तुमच्यापैकी अनेक जणांचे मला प्रश्न होते की आमच्या घरी जर साध्या सोप्या पद्धतीने बाग उठावदार करायची असेल तर काय करावं। त्याला आपण लँडस्केपिंग असं म्हणतो। काय होतं, एखाद्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण आपल्या बागेची रचना करतो तेव्हा बघण्यासाठी ती एकदम अशी आल्हाददायक होते, नयनरम्य होते आणि बघायला तेवढीच मजा येते। करायचं काय, अगदी सोपं आहे। आधी मोठे मोठे प्रकारचे झाड लावा, जसे काय की जांभूळ झाला, आंबा झाला वगैरे, असे जे ज्याची खूप मोठी छाया अशी येते ना तशा प्रकारचे। मग त्याच्या खाली आपण लावणार आहोत मध्यम आकाराचे झाड, म्हणजे कोणते, चाफ्याचे किंवा जास्वंदीचे वगैरे, ज्यांची हाईट खूप वाढणार नाही पण बऱ्यापैकी वाढते असे। मग आपण लावायचे त्याच्या खाली मोगरा, रातराणी, झेंडू या प्रकारचे, म्हणजे ते अगदी खूप मोठेही नाही छोटे नाही, मीडियम होऊन सब मीडियम असं म्हणू त्यांना। त्याच्या खालोखाल आपल्याला लावायचं आहे लॉन सारखं, म्हणजे गवत काही तुम्ही लावणार असाल तर लावाच हे म्हणत नाहीये, पण लॉन कमीच कमी लावा। काय होतं ना, लॉन लावलं की त्याची काळजी घ्यायला केमिकल्स फवारावे लागतात, केमिकल पेस्टिसाइड, आणि ते आपण करत नाहीये का, कारण मग कीटक येत नाहीत। कीटक नाही आले तर पक्षी येणार नाहीत, आणि ज्यांच्यासाठी हे गार्डन, ज्यांच्या आवाजांनी असं भरून निघतं सकाळच्या वेळेस, जर बघा तुम्ही तुमच्याकडे जर बाग असेल आणि छान पक्ष्यांचा आवाज कलरव असा कानी आला तर किती आल्हाददायक वाटतं। उठायला वगैरे जाऊन चला बगीच्यात थोड्या वेळ बसू अशी इच्छा प्रत्येकाला होते, चहा वगैरे प्यायलाही मजा येते। तर पक्ष्यांचे किंवा असे छोटे छोटे कीटक किंवा फुलपाखरं जर तुमच्या बगीचेत व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल तर केमिकल्स कमी वापरा आणि सेंद्रिय पद्धतीने ती बाग करा। म्हणून लॉनचा वापर कमीत कमी ठेवा, एवढंच म्हणायचंय मला। तर याच विचारांसह गार्डन गप्पाचा हा भाग सुरू करूया। दाखवते तुम्हाला कोणाच्या टेरेस गार्डनला भेट देतोय आणि आज कोण को कंडक्ट करणार। मंडळी, आपण आजही एखाद्या टेरेस गार्डनला भेट द्यायला आलोय आणि माझ्या बरोबर हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करते भेटा माधवीताई पाटील यांना। नमस्ते माधवी, परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं गार्डन गप्पामध्ये। आज तर तुला टेरेस गार्डन प्लस झोपाळ्यावर बसायला मिळालंय। त्या झोपाळ्याबद्दल काय म्हणायचं आहे, वेगळा प्रश्न आहे आज। म्हणजे मला असं वाटतं ह्या झोपाळ्यावर बसून की टेरेस गार्डन ज्यांनी ज्यांनी बनवलंय त्यांनी असा एक झोपाळा लावा। खरंच खूप आनंददायी आहे हे, आणि म्हणून मी येते। आणि हा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही सांगा, कमेंट करा, लाईक्स करा, आणि सबस्क्राईब करा, हो हे महत्वाचं। तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे टेरेस गार्डन मध्ये आणि हे सुंदरसं आणि अतिशय असं कल्पकतेने केलेलं टेरेस गार्डन आपण पाहतोय, ते आहे कल्पनाताई रहागुडे यांचं। तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या गार्डन गप्पामध्ये। तुमचं पण दोघींचं खूप खूप स्वागत माझ्या गार्डन मध्ये। धन्यवाद। आणि तुम्ही हे जे इतकं सुंदर गार्डन केलंय तर त्याची ही आम्ही मेहनत ही किती वर्षांची पाहतोय। हे तर मी आता म्हणजे कुंड्या माझ्या खाली होत्या पहिले, बर, पण मी त्या आता वर आणायला 6 महिने झाले। बर, 6 महिन्यापासून इथे आहे। 6 महिन्यापासून इथे आहे। आणि तशा तुम्ही काय करता, म्हणजे गार्डनिंग व्यतिरिक्त? गार्डनिंग व्यतिरिक्त मला भजनाची वगैरे आवड आहे। अच्छा अच्छा। आणि पोथी वगैरे वाचते। बर. आता मुलाचं लग्न झालं, सुनबाई आल्या, अरे वा। आता घरच्या कामातून निवृत्ती मिळाल्यामुळे इकडे मग मी जास्त वेळ देऊ शकते। अच्छा, म्हणजे सगळी कल्पकता आता इथे आहे। म्हणूनच हे आम्ही एवढं सुंदर पद्धतीने पाहतोय। सगळी त्यांनी त्यांची ताकद इकडे वगैरे युट्यूब वर पाहून वगैरे प्रयत्न करायचा आपला। नाही, खूप सुंदर आहे। आणि तुम्हालाही मंडळी मी दाखवेनच की मी कल्पक का म्हणते, तर पुढे तुम्ही पाहणारच आहात। मामी, मी इथे तुमचं खूप अतिशय सुंदर असं टेरेस गार्डन बघते, तर मला सांगा की ह्या कुंड्यांमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची माती वापरली आहे? माती आपली तशी नॉर्मल आहे, काही अशी गाळाची वगैरे नाहीये। फक्त हे कसं वरती टेरेस असल्यामुळे थोडंसं कोकोपीट वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करते, म्हणजे वेट कमी होतं त्याने। अच्छा अच्छा। आणि बाकी इतर काही मिक्स केलेलं नाहीये? नाही, बाकी इतर काही नाही, आपलं कावडंग वगैरे, शेणखत वगैरे टाकून। आता मला दुसरा प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की तुम्ही या सगळ्या याची निगा कशी घेता, म्हणजे त्याला पाणी कसं देता तिन्ही ऋतूत? पाणी तर आता या दिवसात काही काम पडत नाही पावसाळ्याचं, बरोबर। आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला फार त्रास होतो, हे वर असल्यामुळे जास्त पाणी टेरेस गार्डन म्हटल्यानंतर मग ते त्याच्यामुळे मग ते, आणि हिवाळ्यामध्ये एक वेळ दिलं तरी चालतं। अच्छा। आणि उन्हाळ्यामध्ये मात्र मग शावर जास्त करावं लागते, आंघोळ घालावं लागते त्यांना, थोडक्यात म्हणजे। अच्छा, म्हणजे 2-3 वेळा तुम्ही त्यांना आंघोळ घालते म्हटलं तरी चालेल। तर आपल्या या बगीचेत प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे झाड आपण लावले? तसे मी आता जवळजवळ सगळे लावायचा प्रयत्न केलाय। फुलं झाडं आहे,
फळ झाडं पण आता आणली आहे मी. बरोबर आहे. फळ झाडं पण म्हणता आणि शोचे वगैरे पण आहे. भाजीपाला पण मी भरपूर काढते. अरे वा. आता हे पावसाळा असल्यामुळे थोडं जरा नाही आहे. भाजीपाला कमी आहे. बरोबर. पालक, मेथी, कोथिंबीर वगैरे, टोमॅटो, वांगी, अरे वा. शिमला मिरची, वेल लावते कारल्याचे वगैरे. अच्छा, म्हणजे जे लोकांना असं वाटतं की टेरेस वरती हा. खूप ऊन असल्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी घेऊ नाही शकणार, तर असं काही नाहीये. नाही तुम्ही सगळं छान, घेऊ हा, शकता. सगळं एकदम व्यवस्थित. ही एक नेट ठेवते मी, बाकी मग इकडची काढून टाकते. ज्यांना ऊन पाहिजे त्यांना उन्हात ठेवते. असं असं शिफ्ट करत राहते. तर पहा मंडळी, तुम्ही जर ठरवलं तर टेरेस वर देखील तुम्हाला पाहिजे त्या भाजी म्हणजे फुलांचे झाड असो, फळझाड असो, भाज्या असो, काही घेऊ शकता. मामी, या सगळ्या झाडांसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं खत वापरलेलं आहे? खत तसं मी शेणखत देते, मुख्य शेणखतच आहे. अच्छा, मुख्य म्हणजे तुम्ही शेणखतच देता, इतर बाकी काही? मग युरिया वगैरे असं टाकते कधी कधी. मग ज्या वेळेला फ्लावरिंगचा वगैरे पिरियड असतो त्यावेळेला मग युरिया वगैरे थोडस देते, कारण ते मिळत नाही युरिया. एकदम 50 किलोचीच बॅग असते. मग मुलीची शेती आहे, तिच्याकडून मागवता. जरा तिची शेती आहे म्हणजे तुमच्या झाडांना बरं झालं. नाशिक वरून येतं मग ते खत, आणि मग मी देत असते मग थोडं थोडं त्यावेळेला. अच्छा, आता पहा, जसं झाडं लावतोय आपण तर मग त्याच्यावर कीड पण पडणारच. मग त्या जेव्हा ती कीड पडते तर त्यासाठी कुठल्या प्रकारची तुम्ही कीटकनाशक वापरता? कीड मध्ये मी गोमूत्र वापरते आणि नीम ऑइल वापरते. नीम ऑइल? हा, नीम ऑइलचा स्प्रे हळद टाकून थोडस शॅम्पू टाकून वगैरे केला. मिरचीवर वगैरे खूप पोपडा वगैरे रोग येतो त्यावेळेला. त्याच्यानंतर ह्या गुलाबांवर पण कीड पडते, असे काळे किडे येतात ते. तर मग त्यासाठी काय वापरता तुम्ही? गुलाबावर जी कीड पडते तर त्यासाठी नीम ऑइल वगैरे वापरते. फक्त नीम ऑइल का? म्हणजे दुसरं त्यात शॅम्पू टाकायचा थोडा? अच्छा, नीम ऑइल मध्ये शॅम्पू टाकला. ती प्रोसेस सांगा बरं, तुम्ही कशा प्रकारे ते? असं एक चमचा नीम ऑइल घ्यायचं, 1 चमचा शॅम्पू घ्यायचा, आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं स्प्रे बॉटल मध्ये 1 लिटर मध्ये. बरं. आणि मग ते स्प्रे करायचं. अच्छा, त्याने ती कीड जाते? ती कीड जाते, हो. म्हणजे असं दिवसातून म्हणजे 1-2 वेळा, 2-3 दिवसांनी पुन्हा 1-2 वेळा, 2-4-8 दिवस लागतात, पण जाते कीड. म्हणजे असं हे सगळे स्वच्छ होऊन जातं. हा, म्हणजे घरच्या घरी सोपे उपाय आहेत की ज्याच्यामुळे त्या झाडांवरची कीड जाते. आणि हळद वगैरे थोडीशी मातीमध्ये पण मिसळली तर फंगस वगैरे मग लागत नाही, निघून जातो. बरोबर. तुमचं हे टेरेस गार्डन आणि त्यातही आपल्या अकोल्यातली ऊन. तर या सगळ्यासाठी तुम्ही सूर्यप्रकाशाची व्यवस्था काय केली आहे? सूर्यप्रकाशाची अशी व्यवस्था, उलट सूर्यापासून वाचवावं लागतं मला झाडांना. तर मग मी इकडनं पण नेट लावते आणि असं पूर्ण ग्रीन चारी बाजूने तुम्ही शेड बनवून घेते, आणि मग त्यांना शावर करून मग त्यांना जगवायचा प्रयत्न करते. आपल्या अकोल्यात तर ग्रीन नेट तर अगदी कंपल्सरीच आहे, कारण त्याशिवाय तुमची झाडं उन्हाळ्यात तरी टिकणारच नाही. आणि वर म्हटल्यावर तर अजिबात नाही. जमिनीत असले तर ते तरी थोडेसे तग धरतात, हे कुंड्यांमध्ये. टेरेस गार्डन म्हटल्यावर त्याची काळजी खूप जास्त घ्यावी लागते उन्हाळ्यात.
बरं मला सांगा काकू, आपल्या या बागेमध्ये एखादा विशिष्ट प्रकारचा प्लांट प्रॉब्लेम, कीड म्हणा किंवा एखादा वेगळाच प्रॉब्लेम असा कुठला बघायला नेहमी मिळाला? येतो ना, आपला इथे ना गुलाबावर जास्त येतो. बरं. डायबॅकचा प्रॉब्लेम खूप येतो, वरून काळं काळं होत येतं ते झाड अच्छा. आणि खाली जाऊन ते हे होऊन जातं. तर त्याच्यासाठी थोडस मी युट्यूबवर सर्च करते, बाकीच्यांचे व्हिडिओ पाहते, त्यांनी काय उपाययोजना केल्या त्यानुसार करत राहते. अच्छा. नाही, आमचा एक गुलाबांचा स्पेशल एपिसोड पण आहे. अच्छा, तो तुम्ही पहा, मी लिंक पाठवते तुम्हाला. बरं. इन शॉर्ट तुम्ही पण पहा मंडळी, हे म्हणायचंय मला. बाकी असा काही नाही, बाकी व्यवस्थित आहे. बाकी मग मी कसं जास्वंद वगैरे त्याच्यावर ते बारीक मावा वगैरे येतो, ते मी वर आणलेच नाही त्याच्यासाठी. म्हटलं मग एकावर आलं की सगळ्यांवर यायला लागतात ते, म्हणून मग मी ते आणलंच नाही. जास्वंदावर खूप लवकर पाहायला मिळतं मिलीबग. खरं खरं. बरं, आणि आपल्या या बागेत कोणत्या प्लांटला किंवा एखादा रोप मला चालत नाही असं काही आहे का? नाही नाही, झाड हे कुठलंही छानच आहे, देवाने निर्माण केलेलं आहे. हा, देवाने निर्माण केलंय म्हटल्यावर सगळे चांगलेच आहे. अरे वा. कनेर असो किंवा कॅक्टस असो, बोन्साय, काही चालतं तुम्हाला? सगळे चालतात, सगळे चालतात. चला, असे लोक माझे खास फेवरेट असतात ज्यांना सगळ्या टाईपचे झाड चालतात. तुम्ही जर तुम्हाला सगळ्या प्रकारचे झाड चालत असतील तर तुम्ही माझे फेवरेटच आहात. तुम्ही इथे खूप विविध प्रकारची झाडं लावली आहेत, तर कधी तुम्हाला असं वाटतं का की हे झाड लावलं आणि सोडून दिलं, म्हणजे खूपच सोपं झाड आहे हे लावायला, तर सगळ्यांनी ही झाडं लावावीत कारण ती खूप सोपी आहेत जगायला पण? याच्यामध्ये मला ते 10 वाजे जे म्हणतात की नाही, मॉस रोज म्हणतात त्याला, ते झाड इतकं इझी आहे, बरोबर, जरी पडलं म्हणजे एखाद्या कुंडीत असं नुसतं जरी पडलं तरी ते लागून जातं. म्हणजे त्याची आपण अगदी काळजी घ्यावी नाही, फांदी काढली आणि खोचायची गरज नाही, नुसती जरी पडली ती फांदी तरी ती लागून जाते. इतकं इझी झाड आहे ते. पाण्याचा पण त्याला हे नाहीये की डेली पाणी पाहिजे, एखाद दिवस आड जरी दिलं. ऊन पाहिजे, आमच्या उन्हाळा असल्यामुळे वरती अकोल्यासारख्या ठिकाणी ते छान जगतात. म्हणजे फारच उपयोगातलं झाड आहे की अगदी इझी ग्रो आहे ते. इझी ग्रो, त्याचं म्हणजे काही मेंटेनन्स नाहीये, काही नाहीये, त्याला खतं पण आवश्यकता नाहीये, जास्त पाणी असलं तरी छान चालतात. आणि असं काही वाटतं का तुम्हाला की हे झाड ना फार अवघड आहे लावायला? हे ब्रह्मकमळ. अच्छा, ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ आहे माझं. मी इतक्यांदा त्याला हे करते, डेव्हलप करते, पण ते उन्हाळ्यामध्ये वरती आलं थोडस की ते वाळतातच त्याचे पानं. आणि एक अनंताचं म्हणून झाड येतं, त्याचे पण खूप सुंदर फुलं असतात, व्हाईट कलर मध्ये, शेडिंग मध्ये पण येतात, गुलाबासारखे फुलं असतात अगदी. आणि त्याचा लाईट स्मेल खूपच सुंदर, इतका सुंदर असतो की ते झाड आणलं मी, त्याला कळी होती तर भुंगे यायला लागले होते, इतके सुंदर त्याचं. पण ते पण माझ्याकडे लागत नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे दोन झाड अवघड वाटतात, म्हणजे खूपच अवघड आहे, ते लागतच नाही. मी काडीनी ग्रो करायचा प्रयत्न केला, नर्सरीतून झाड आणून प्रयत्न केला, तरी ते काही झालं नाही डेव्हलप. पण तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा, एक दिवस ते लागेनच. जरूर जरूर. काकू मला हे सांगा, आपल्या प्रत्येकाला वाटतं माझी बाग खास आहे, वेगळी आहे, हो, तसं तुमच्या बागेचं काय खास वैशिष्ट्य वाटतंय तुम्हाला? माझ्या बागेचं म्हणजे मी आता हे असे फ्लावर टावर जे केलेले आहे, मासरोडचे 10 वाजेचे, या सगळ्या वेस्टच्या ज्या बॉटल आहेत त्या बॉटलला अर्ध कापून कलरिंग करून वगैरे त्याच्यामध्ये असे खोचलेले आहे. तो पण आपला वेस्टेज जो पाईप आहे त्या पाईपाला असे छिद्र करून त्याच्यामध्ये ते घुसवून ते लावलेले आहेत, तर त्याला छान फुलं येतात. आज तरी त्याला जरा कमी आहे, आज पावसाळा खूप असल्यामुळे ते फुलं कमी जास्त चालूच राहतं, पण एवढ्या कल्पकतेने छान दिसतं ते, खूप छान दिसतं. आणि मी असं पाहते की तुम्ही इव्हन ते जे मटके असतात डेरे वगैरे पण असं कलाकुसर याच्यावर त्याच्यावर असं. अच्छा, मग हे तुम्ही स्वतः करता? हो, आणि माझे नातू मला मदत करतात याच्यामध्ये. मुलीचे मुलं आहे, मुलाचे मुलं 3-4 जण आहे. मला कलरिंग करून देणे, असं काही असलं की मदत करणे, त्यांची मला खूप मदत होते. बर, तर असं तुम्ही म्हणजे त्यांच्यावरती वेगळे संस्कारही घडवता? हो, त्यांना म्हणजे असं हे होतं की बा झाड वाढवायचं, त्याची जोपासना करायची, त्यांचं काळजी घ्यायची, पाणी द्यायचं वगैरे, त्यांना पण ती सवय लागते. आणि आजकाल मोबाईल मध्ये बसण्यापेक्षा इथे वर निसर्गाशी एकरूप होणं जास्त चांगलं कधी नाही का? आता तुम्ही असं तुमच्या छोट्या छोट्या, जर तुमचे नातवंड असतील किंवा घरात कोणी छोटी मुलं असतील तर त्यांना असे कल्पकता काही शिकवण्यासाठी हे तुम्ही नक्कीच ट्राय करा. बरं, मला आता हे सांगा की समजा आमच्या प्रेक्षकांना काही तुम्हाला सल्ला द्यायचा आहे की त्यांनी हे सुंदर गार्डन करायचं झालं तर काय, कसं सुरुवात करायची?
सुरुवात तर आपली कुंड्यांपासून सुरुवात करायची, छोट्या छोट्या झाडांपासून सुरुवात करायची, जे इझी ग्रो आहेत त्याच्यापासून सुरुवात करायची. म्हणजे जसे 10 o'clock तुम्ही म्हणालात. आपण डिस्टर्ब नाही होऊन जात किंवा मी लावलं आणि हे झाड तर एकदमच जगलंच नाही. नाही. हा, ते जर झाड छान डेव्हलप झालं, हे झालं, तर तुम्हाला आनंद मिळतो. अगदी आणि मग हळूहळू हळूहळू तुम्ही त्याच्यात वाढ करत करत असं अच्छा, सगळं म्हणजे develop तुम्ही करू म्हणताय की शकता. जे अगदी असे स्टर्डी झाड आहेत ते हा, आधी त्या लावा सुरुवातीला आणि मग हळूहळू वाढवा. वाढवा. म्हणजे मग ते तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. आणि बा मी केलंय तर हे जगलं, हा. किंवा एकदम मरून नाही गेलं, नाही तर मग एकदम हार्डी लावलं आपण, बरोबर, मग ते बरोबर. मरून जातं. मग त्यांनी मग डिसमूड होतो की बा खरंय. कसं काय आता हे नको नको व्हायचे, हे तर आपल्या नादीच नको लागायला या. नाही, असं पण नाही आणि होत. एक असं तुम्हाला माहिती का मंडळी, तुम्ही जर, मी माझा अनुभव सांगते, एक झाड कधी लावलं आणि जर ते छान जगलं तर तुम्हाला आपोआप ते झाड ना काबीज करतात. म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं आता एक लावलं ना अजून 2 लावते, मग ते 2 बघता बघता 100 कधी होतात ना तुमचं तुम्हालाही कळत नाही. तर ही निसर्गाशी किमयाच आहे आणि आपण ऍक्च्युअली निसर्गात राहण्यासाठी रमण्यासाठीच बनलेलो आहोत. हाच त्याच्यातनं एक संदेश आपण घेऊया. तर आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि असं छान छान कल्पकतेने जर तुमच्या गार्डन मध्ये तुम्ही काही तयार करत असाल तर कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. मामी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. मी पण खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला की तुम्ही माझ्या गार्डनला तेवढं हे दिलं, किंवा नाही हे शूट करण्यासारखं आहे. नाही, ते शूट त्याबद्दल करण्यासारखं तुमचं आहे. धन्यवाद. कारण तुम्ही खरंच खूप मेहनत घेतली आहे. अगदी इथे आम्ही बघतोय कल्पकतेनी सगळ्या कुंड्या लावल्या आहेत, खूप व्यवस्थित त्या सेट केल्या आहेत आणि सगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. तर तुमच्या या मेहनतीला आम्ही ते दाखवायलाच हवं की खरंच तुम्ही जर अशी मेहनत घेतली आणि असे झाडं लावले तर इतकं सुंदर टेरेस गार्डन तयार होतं.